हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई, लिपिक व चालक या 3 पदांची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 26 एप्रिल 2026 या तारखेला होणार आहे. तर त्यासाठी आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित IMP असे 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. महत्त्वाचे असे 50 प्रश्न घेणार आहे मी आणि याच्या अगोदर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्वांनी जॉईन करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये पिऊनचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. तसंच 180 पेक्षा जास्त टेस्ट सरावासाठी तुम्हाला दिलेले आहेत आणि यातले बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये ॲज सुद्धा तुम्हाला येतील. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत बरं का आपण. तर पहिला प्रश्न आहे पहा आता. 1 मिनिट पेनचा कलर चॉईस करतो. पहिला प्रश्न आहे 1857च्या उठावादरम्यान दत्तक वारसा नामंजूर, ज्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असं म्हणतो, या धोरणाअंतर्गत सातारा संस्थान कधी विलिनीकरण करण्यात आले? तर दत्तक वारसा नामंजूर या धोरणाअंतर्गत सातारा संस्थान 1848 मध्ये विलीन करण्यात आलेलं आहे. आणि दत्तक वारसा नामंजूर ही प्रथा जी आहे ना, ती डलहौसीने सुरू केलेली आहे. आता मुळामध्ये दत्तक वारसा नामंजूर म्हणजे काय माहिती आहे का? तर एखादा भारतीय राजा असेल आणि त्याला जो मूल नसेल आणि त्याचं निधन झाला तर त्याच्या जागेवर किंवा दत्तक कोणालाही घ्यायचं नाही, तर ते संस्थान सरळ ब्रिटिश साम्राज्यामध्ये सामील करून घ्यायचं. याला आपण दत्तक वारसा नामंजूर असं म्हणतो. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. आणि तैनाती फौज ही वेलस्लीने सुरू केली होती, ते पण माहिती असू द्या. पुढचा प्रश्न आहे पहा. दी सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र लंडनमध्ये कोणी सुरू केले होते? तर दी सोशलॉजिस्ट हे जे वृत्तपत्र आहे ना, ते लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेलं होतं. आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना सुद्धा केलेली होती, ते पण माहिती असू द्या तुम्हाला. 19व्या शतकात आणि त्यात शिवाजी स्कॉलरशिपच्या अंतर्गत ते इंडिया हाऊसमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सगळी मदत करत असत. विदा सावरकर सुद्धा ती शिवाजी शिष्यवृत्ती घेऊनच इंडिया हाऊसला लंडनमध्ये गेले होते बॅरिस्टर होण्यासाठी. 19व्या शतकात महाराष्ट्रात परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती? तर 19व्या शतकात महाराष्ट्रामध्ये परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पुढचा प्रश्न आहे पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गाण्यात आले? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत गाण्यात आलेलं आहे. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. ते सुद्धा माहिती असू द्या तुम्हाला. बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते गीत लिहिलेलं आहे. आणि कशामध्ये लिहिलेलं आहे? तर आनंद मठ नावाची एक कादंबरी आहे त्यांनीच लिहिलेली. त्या आनंद मठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत त्यांनी लिहिलेलं. आणि बंगालची फाळणी झाल्यानंतर जे वंगभंग आंदोलन झालं किंवा जी स्वदेशी चळवळ झाली, त्या स्वदेशी चळवळीच्या दरम्यान वंदे मातरम हे गीत फार मोठ्या प्रमाणामध्ये गायलं जात असे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश भारतातील व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणाद्वारे रद्द करण्यात आला? तर ब्रिटिश भारतातील व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 हा लॉर्ड रिपन याच्या कालावधीमध्ये रद्द करण्यात आलेला आहे. आता हा लावला कोणी होता व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट? तर लॉर्ड लिटन यांनी लागू केला होता. आणि रद्द कोणी केला? तर लॉर्ड रिपन यांनी रद्द केला. आणि जे भारतीय वृत्तपत्र होते त्यांच्यावर बंधन आणणारा हा कायदा होता. त्याच्या पुढचा आणि लॉर्ड रिपन यांनाच आपण भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं सुद्धा म्हणतो. महाडचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर त्यालाच आपण महाडचा चवदार तळे सत्याग्रह असं म्हणतो, की दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरायला परवानगी नव्हती. मग त्याचा विरोध करण्यासाठी सार्वजनिक पाणवठ्यावर
दलितांना सुद्धा पाणी भरता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी 14 तळे सत्याग्रह केला आणि तो कधी झाला तर 1927 मध्ये झालेला आहे. 1927 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 7वा प्रश्न आहे पहा. खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर खुदाई खिदमतगार ही जी संस्था आहे ना, त्या संस्थेचे संस्थापक खान अब्दुल गफार खान हे होते. कोण होते? खान अब्दुल गफार खान. त्यांनाच सरहद्द गांधी असं सुद्धा म्हटलं जातं. तेही माहिती असू द्या. सविनय कायदेभंग आंदोलनाच्या दरम्यान सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावरच्या भागामध्ये त्यांनी ते आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. 1937च्या निवडणुकीनंतर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते? तर 1937च्या निवडणुकीनंतर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री हे बी.जी. खेर बनले होते. हे त्याचं उत्तर आहे. बी.जी. खेर हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बनले होते. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर स्वतंत्र मजूर पक्षाची जी स्थापना आहे ना, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी केली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्या पुढे पहा आता. पुढचा प्रश्न आहे. काकोरी कट प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण होते? तर काकोरी कट हे जे प्रकरण आहे ना, त्याच्यामधील जे मुख्य सूत्रधार होते ते होते पहा रामप्रसाद बिस्मिल. रामप्रसाद बिस्मिल हे त्याचं उत्तर आहे. आता खरं म्हणजे याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद उत्तर यायला पाहिजे, पण रामप्रसाद बिस्मिल दिलेला आहे. आणि काकोरी कट म्हणजे काय? तर उत्तर प्रदेशमधील एक स्टेशन आहे. त्या ठिकाणी शासकीय खजिना रेल्वेमधून तो लुटला होता. त्यालाच काकोरी कट असं म्हटलं जातं. पण तो चंद्रशेखर आझाद हेच मुख्य सूत्रधार होते बरं का. रामप्रसाद बिस्मिल नाही ना. रामप्रसाद बिस्मिल यांना पुढे सजा झाली फार मोठी, परंतु चंद्रशेखर आझाद हेच मुख्य सूत्रधार होते बरं का. चंद्रशेखर आझाद हेच त्याचं उत्तर पाहिजे. चला त्याच्या पुढे पाहूयात आपण. काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत. तसंच टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहे आणि यातले सुद्धा बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला जशास तसे येतील याची मला खात्री आहे. खास करून कॉम्प्युटरचे प्रश्न 10 पैकी 8 ते 9 प्रश्न याच्यातलेच येतील. बाकी मग गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश जी मी यामध्ये ज्या पद्धतीनं दिलेलं आहे ना, तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जातील. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 18 नंबरचा प्रश्न या पाहूयात आपण. पुणे करार कोणामध्ये झाला? तर हा जो पुणे करार आहे ना, हा महात्मा गांधीजी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान झालेला आहे. तर ब हे त्याचं उत्तर आहे. 1857च्या उठावाला पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध असं कोणी म्हटलेलं आहे? तर 1857च्या उठावाला पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटलेलं आहे. म्हणून व्ही.डी. सावरकर हे त्याचं उत्तर आहे. व्ही.डी. सावरकर. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहता. रयतवारी पद्धत सर्वात प्रथम कोणत्या प्रांतात लागू करण्यात आली? तर रयतवारी जी पद्धत आहे ना, सर्वप्रथम मद्रास या प्रांतामध्ये लागू करण्यात आली आणि ही जी पद्धत आहे ना, ही कोणी सुरू केली? तर थॉमस मुनरो यांनी ती सुरू केलेली आहे. ते पण माहिती असू द्या. आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये जमीन महसूल गोळा करण्याच्या 3 पद्धती लागू केल्या. एक आहे कायमधारा पद्धत, जी की बंगाल प्रांतामध्ये होती. बंगाल, ओडिसा, बिहार या प्रांतामध्ये. तिला जमीनदारी पद्धत सुद्धा म्हटल्या जात असं, कारण जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी जमीनदाराची असायची. दुसरं आहे वायव्य प्रांतामध्ये लागू केलेली महालवाली पद्धत. त्याच्यामध्ये संपूर्ण गावचा मुखिया गावातला महसूल गोळा करून ब्रिटिशांना देत असे. आणि तिसरी आहे रयतवारी पद्धत. याच्यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल केला जायचा आणि रयतवारी पद्धतच अशी आहे की त्यामध्ये ब्रिटिश शासनाचा थेट शेतकऱ्यांशी म्हणजे सर्वसामान्य जनतेशी संबंध यायचा. तर मद्रास प्रांतामध्ये ती सर्वप्रथम लागू झाली. नंतर मुंबई प्रांतामध्ये सुद्धा रयतवारी पद्धत सुरू करण्यात आलेली होती. ते पण माहिती असू द्या. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कुठे झाली? तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना दिल्ली या ठिकाणी झाली. दिल्लीमध्ये फिरोजशाह कोटला हे जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये भगत सिंग, त्याच्यानंतर चंद्रशेखर आझाद हे प्रमुख होते.
पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर आधुनिक भारताचे जे जनक आहे ना, ते राजाराम मोहन राय यांना म्हटलं जातं आणि आधुनिक भारताचे पहिले समाजसुधारक सुद्धा राजाराम मोहन रायच आहेत आणि त्यांनाच आपण आधुनिक भारताचे जनक असं सुद्धा म्हणतो. तर राजाराम मोहन राय हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नामुळे सतीची प्रथा सुद्धा बंद झालेली आहे. त्याच्यापुढे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? तर सत्यशोधक समाजाचं जे ब्रीदवाक्य आहे ना, ते होतं सर्व साक्षी जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी, असं ते ब्रीदवाक्य होतं. तर ब हे त्याचं उत्तर आहे. सर्व साक्षी जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी. संपत्तीचे वहन हा सिद्धांत कोणी मांडला? तर संपत्तीचे वहन म्हणजेच ड्रेन ऑफ वेल्थ हा जो सिद्धांत आहे ना, हा दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. दादाभाई नौरोजी त्याचं उत्तर आहे. दादाभाई नौरोजी यांनाच आपण ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया किंवा भारताचे पितामह असं म्हणतो. जालियनवाला आणि ते मावळवादी नेते होते. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी आपली सर ही पदवी सरकारला परत केली? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थानं गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही पदवी सरकारला परत केलेली आहे. आता हे जे जालियनवाला आहे ना, हे पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी आहे. ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे 19 नंबरचा प्रश्न आहे पहा. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना लंडनमध्ये कधी झाली? तर इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना लंडनमध्ये 1905 मध्ये झालेली आहे. 1905 हे त्याचं उत्तर आहे. आणि भारतामध्ये होम रूल चळवळ दोघांनी सुरू केली. एक आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि दुसरं आहेत अॅनी बेझंट. ते पण माहिती असू द्या. सती प्रथा बंदीचा कायदा 1829 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? तर सतीबंदीचा कायदा कोणी केलेला आहे? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेला आहे. कधी केलेला आहे? 1829 मध्ये. पण प्रयत्न कोणाचे होते? तर प्रयत्न होते राजाराम मोहन राय यांचे प्रयत्न होते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर या ठिकाणी केलेली होती. सिंगापूर हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पहा, पण आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे बरं का, ते सुद्धा माहिती असू द्या. यंग बंगाल चळवळीचे नेते कोण होते? तर यंग बंगाल ही जी चळवळ होती ना, या चळवळीचे नेते हेनरी विवियन डेरोझिओ हे त्या चळवळीचे नेते होते. तर कोणते? यंग बंगाल या चळवळीचे. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर 1857च्या उठावामध्ये कानपूरचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे. नानासाहेब पेशवे हे उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, बेगम हजरत महल यांनी लखनौचं नेतृत्व केलं. कुंवर बिहारचं नेतृत्व केलं. खान बहादूर खाननं दिल्लीचं नेतृत्व केलं. व्हाईट सोमन कमिशन म्हणून कोणते कमिशन ओळखले जाते? तर व्हाईट सोमन कमिशन म्हणून सायमन कमिशन ओळखलं जातं. सायमन कमिशन हे त्याचं उत्तर आहे. आणि 1919चा जो मॉन्टेरू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा होता ना, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी हे सायमन कमिशन भारतात आलं होतं. पण या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून सर्वांनी त्याचा विरोध केला आणि सायमन गो बॅक अशा घोषणा दिल्या. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. पुढचा व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं का, कमी कमी 500 लाईक आल्या पाहिजे. 1857च्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हे होते. लॉर्ड कॅनिंग हे त्याचं उत्तर आहे. 1857च्या उठावाच्या वेळी. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला आहे? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश आहे ना, हा डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. तसंच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. तर ते सुद्धा लक्षात ठेवा. आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. भारत छोडो आंदोलन 1942 कोणत्या शहरात सरकार स्थापन झाले नव्हते? तर साताऱ्याला स्थापन झालं होतं, बलियाला स्थापन झालं होतं, मिदनापूरला झालं होतं, परंतु नागपूरला झालं नव्हतं. ड हे त्याचं उत्तर आहे. नागपूर या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं नव्हतं. आणि सातारा येथील जे सरकार आहे ते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलं होतं आणि ते सर्वात जास्त काळ चाललेलं सरकार होतं. खालीलपैकी कोणाला भारताचे लोहपुरुष असं म्हटलं जातं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनाच भारताचे लोहपुरुष असं म्हणतो.
त्याच्यानंतर हे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री, सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि यांचा जन्मदिवस जो आहे 31 ऑक्टोबर हा नॅशनल युनिटी डे म्हणून राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळला जातो आणि जगातील सगळ्यात उंच पुतळा हा सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे. त्याच्यामध्ये कुठे येतो तर गुजरातमधील जो नर्मदा नदीवर बांधलेलं जे सरदार सरोवर आहे त्या ठिकाणी बांधलेलं आहे. त्याची उंची 182 मीटर आहे. चला त्याच्या पुढे 29 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. मूकनायक हे पाटशीट कोणी सुरू केले? तर मूकनायक हे जे पाटशीट आहे ना हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे, म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक सुरू केलं होतं बरं का, वर्तमानपत्र. बंडाळची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली? तर बंडाळची फाळणी 1918 मध्ये रद्द करण्यात आली. हे त्याचं उत्तर आहे 1918. झाली कधी होती? तर 1905 ला झाली होती. लॉर्ड कर्झन यांनी ही फाळणी केली होती. आणि रद्द कधी झाली? तर 1918 ला लॉर्ड हार्डिन यांनी बंडाळची फाळणी रद्द केली. आणि बंडाळच्या फाळणीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला वंगभंग आंदोलन असं म्हणतात किंवा स्वदेशी चळवळ असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे म्हणजे फोडा व झोडा या नीतीचा भाग म्हणून बंडाळची फाळणी करण्यात आलेली होती. परंतु हे खरं कारण होतं हिंदू मुस्लिम फूट पाडणे, परंतु ब्रिटिशांनी सांगितलं की प्रशासन करणं सोपं जावं म्हणून आम्ही बंडाळची फाळणी करत आहोत. अजून आपल्याला 20 प्रश्न पाहिजे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल, याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे झालेले पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा संपूर्ण अभ्यासक्रम वन लाईनर स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर पेपर याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. 31 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न आहे, हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर हिंद स्वराज्य हे जे पुस्तक आहे ना हे महात्मा गांधीजी यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? महात्मा गांधीजी यांनी हिंद स्वराज्य हे पुस्तक लिहिलं. सार्वजनिक सभा पुणे ची स्थापना कोणी केली? तर सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे ग.वा. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. त्यांना सार्वजनिक टाटा असं सुद्धा म्हटलं जातं. तर सार्वजनिक टाटा कोणाला म्हणतात? ग.वा. जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी यांना म्हणतात. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर वैयक्तिक सत्याग्रहाचे जे पहिले सत्याग्रही आहेत ना ते होते आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांचा जो आश्रम आहे ना हा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. पहा ते पण माहिती असू द्या, वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांचा आश्रम आहे. त्याच्यानंतर दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू होत्या आणि पहिल्या महिला वैयक्तिक सत्याग्रही त्या सरोजिनी नायडू होत्या. ते सुद्धा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा आणि वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आश्रम हा महात्मा गांधीजींचा आहे आणि विनोबा भावे यांचा वेगळा आश्रम आहे बरं का वर्धा जिल्ह्यामध्ये. तर विनोबा भावे यांचा आश्रम कोणता आहे माहिती आहे का? पवनार हा विनोबा भावे यांचा वर्धा जिल्ह्यातील आश्रम आहे. ते पण माहिती असू द्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात नेक्स्ट. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर आत्मीय सभेची जी स्थापना आहे ना आत्मीय सभा त्याची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. हे त्याचं उत्तर आहे. राजाराम मोहन राय हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे ब्राह्मो समाजाची पण स्थापना केली, आत्मीय समाजाची पण स्थापना केली. त्याच्या पुढे आता असहकार चळवळ कधी स्थगित करण्यात आली? तर असहकार चळवळ 1922 मध्ये स्थगित करण्यात आली. फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा घटना झाली ज्यामध्ये आंदोलकांवर गोळीबार केला म्हणून पोलीस स्टेशन जाळून टाकलं. त्यामध्ये 22 पोलीस मेले. त्या हिंसक घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. चौरी चौरा येथील हिंसक घटनेचा निषेध म्हणून. सुरुवात कधी झाली होती? 1 ऑगस्ट 1920 ला झाली होती आणि 1922 ला स्थगित केली. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण प्रामुख्याने कोणत्या घटनेनंतर अवलंबले होते? तर बंडाळची फाळणी. हे त्याचं उत्तर आहे. वरच मी एक्सप्लेनेशन दिलं होतं. बंडाळच्या फाळणीनंतर ब्रिटिशांनी एक मिनिट बंडाळच्या फाळणीमध्ये फोडा व झोडा हे धोरण अवलंबलं, पण त्याची सुरुवात 1857 काय दिले आपल्याला? कोणत्या घटनेनंतर अवलंबले? 1857च्या उठावानंतर. मी चुकीचं उत्तर दिलं होतं. 1857च्या उठावामध्ये हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले होते. त्यामुळं मग हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी
1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब केला आणि त्याचाच परिणाम म्हणून बंगालची फाळणी केली हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी. पण कोणत्या घटनेनंतर त्याची सुरुवात झाली तर 1857च्या उठावानंतर फोडा आणि राज्य करा किंवा फोडा व झोडा या धोरणाचा ब्रिटिशांनी वापर केला. तर 1857चा उठाव हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. आता व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. रक्तहीन क्रांती भूदान चळवळ कोणाशी संबंधित आहे तर भूदान चळवळ ही आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आहे. भूदान चळवळ, सूर्योदय चळवळ ह्या दोन्ही चळवळी, या भूदान चळवळीमध्ये काय केलं माहित आहे का, की ज्यांच्याकडे खूप जमीन होती त्यांनी, जे भूमिहीन आहे ज्यांच्याकडे जमीनच नाही त्यांना जमीन दान करणे अशी ती चळवळ होती. ब्राह्मो समाजाचे विभाजन होऊन भारतीय ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला तर ब्राह्मो समाजाचं विभाजन होऊन भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे. केशवचंद्र सेन हे त्याचं उत्तर आहे. आणि ब्राह्मो समाजाला बंगाल प्रांताच्या बाहेर नेण्याचं काम हे केशवचंद्र सेन यांनीच केलं होतं. 1857च्या उठावात झाशीच्या राणीचा पराभव कोणी केला तर 1857च्या उठावामध्ये झाशीच्या राणीचा जो पराभव आहे ना तो सर ह्यू रोज याने केलेला होता. सर ह्यू रोज हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 40 नंबरचा प्रश्न आहे पहा. पॅट्रियाटिक असोसिएशनची स्थापना कोणी केली होती तर पॅट्रियाटिक असोसिएशन जे आहे ना त्याची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केलेली होती. हे त्याचं उत्तर आहे. सय्यद अहमद खान हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. इतिहास, भूगोल, राज्यघटनेचे सुद्धा दिलेले आहेत. 1 वर्ष हे व्हिडिओ तुमच्याकडे असतात आणि न्यायालय भरतीला तर फायदा होईलच, प्लस इतर परीक्षांना सुद्धा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. फी फक्त 500 रुपये आहे. पण त्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. आता 41 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा टिळकांनी कोणत्या अधिवेशनात केली तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा त्यांनी 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये केली. अंबिका चरण हे याचे अध्यक्ष होते. आणि लखनौ अधिवेशन यासाठी महत्वाचं आहे, या ठिकाणी जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये परत एकी झाली. 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये जी फूट पडली होती जहाल आणि मवाळ ते 1916 मध्ये एकत्र आले. तसंच हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य सुद्धा झालेलं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. महार वतन रद्द करण्यासाठी कोणी प्रयत्न केले. आता महार वतन रद्द करण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर डॉक्टर BR आंबेडकर हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता अभिनव भारत ही गुप्त संघटना कुठे स्थापन झाली तर अभिनव भारत ही जी संघटना आहे ना तिची स्थापना नाशिकमध्ये झाली. नाशिकमधील भगूर या ठिकाणी. हे जे भगूर आहे ना हे म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं जन्मगाव आहे. त्यांनी आधी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली 1899 मध्ये, 1899 किंवा 1900 मध्ये. आणि त्या मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर पुढे 1904 मध्ये अभिनव भारत असं केलेलं आहे. तर अभिनव भारत संघटना 1904, पण मित्रमेळा ही जी संघटना आहे ती 1899-1900 ला स्थापन केली आणि तिचंच रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत असं करण्यात आलेलं आहे. आणि अभिनव भारत संघटनेचेच क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा खून केला. नाशिकचे कलेक्टर होते का तर त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जे मोठे भाऊ आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली होती त्यामुळं. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता 44 नंबरचा प्रश्न. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा मंजूर करून कंपनीची सत्ता संपुष्टात आली. आता 1857च्या उठावानंतर एक फार मोठं सत्तांतर झालं बरं का भारतामध्ये, की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि थेट ब्रिटिश संसदेची स्थापना भारतावर झालेली आहे. तर त्यासाठी कायदा होता 1858 आणि 1 नोव्हेंबर 1858 ला अलाहाबाद या ठिकाणी राणीचा दरबार भरवण्यात आला होता. तिथं ते सत्तांतर झालं आणि गव्हर्नर जनरलचं नाव काय ठेवलं व्हाईसरॉय. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय आहे.
थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे पुस्तक आहे ना, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे त्याचं उत्तर आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेलं आहे. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कोणत्या घटनेने झाली? तर सविनय कायदेभंग चळवळ ही 1930 ला झालेली आहे पहा. तर त्याची सुरुवात दांडी यात्रेने झाली. दांडी यात्रा हे त्याचं उत्तर आहे. साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत महात्मा गांधीजी चालत गेले. त्यालाच दांडी यात्रा असं म्हणतात. पहिली गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली? तर पहिली गोलमेज परिषद जी आहे ना, ती 1930 मध्ये झालेली आहे. या गोलमेज परिषदा एकूण 3 झाल्यात. तिन्ही गोलमेज परिषदा लंडन या ठिकाणी झाल्यात. दुसऱ्या गोलमेज फक्त काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी किंवा काँग्रेस फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. पंडित मदन मोहन मालवीय हे हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून तिन्ही बैठकांना उपस्थित होते. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. वेदांकडे परत चला हा संदेश कोणी केला? तर वेदांकडे परत चला हा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला आहे. त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे, ते पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती ते पण सांगा बरं मला कमेंटमध्ये. ऑगस्ट घोषणा 1917 कोणाशी संबंधित आहे? तर ऑगस्ट घोषणा 1917 जी आहे ना, ती लॉर्ड मॉन्टेग्यू याच्याशी संबंधित आहे. लॉर्ड मॉन्टेग्यू हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 50 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते, ज्यांना आपण चक्रवर्ती राजगोपालाचारी असं सुद्धा म्हणतो. ते मूळचे तमिळनाडू या राज्याचे होते. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तसं क्लर्कची टेस्ट सिरीज सुद्धा दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.